Hello friends, welcome back to my channel and the episode 1 of the USA series. खूप दिवसांची प्लॅनिंग, पॅकिंग, एक्साइटमेंट आणि थोडीशी धाकधूक घेऊन आम्ही घरातून निघालो. पहिली फ्लाईट होती दोहापर्यंत थ्रू कतार एअरवेज. साधारण 3 तासांची फ्लाईट होती. फायनली 3 महिन्यांच्या प्लॅनिंग नंतर आम्ही USAला चाललो होतो. वी वर व्हेरी एक्सायटेड. दोहामध्ये 3 तासांचा लेओव्हर होता. थोडंसं फिरलो, फ्रेश झालो, पण मनात एकच विचार, आता पुढे आहे तब्बल 15 तासांचा प्रवास शिकागोपर्यंत. 15 तासांच्या फ्लाईटमध्ये बसणं हेच खूप अवघड, त्यात मुलांबरोबर तर अजूनच चॅलेंजिंग. फायनली म्हणता म्हणता आम्ही शिकागोला पोचलो. वी फायनली वर इन शिकागो. इतक्या लांबच्या प्रवासानंतर शरीर पूर्ण थकलं होतं. बट मीटिंग युअर फॅमिली आफ्टर सच अ लाँग टाईम आणि ऑब्व्हियसली द रियुनियन ऑफ द सिस्टर्स वॉज द मोस्ट ब्युटिफुल एक्सपिरियन्स. जेव्हा आम्ही ॲक्च्युली गाडीत बसलो आणि घरी जायच्या प्रवासावर निघालो तेव्हा रिअलाईज झालं की किती सुंदर आहे सगळं आजूबाजूला. घरं, रस्ते एकदम क्लीन अँड एव्हरीथिंग वॉज जस्ट परफेक्ट. जेटलॅगमुळे झोपायचा प्रयत्न केला, पण शरीराचं घड्याळ अजून भारताच्या वेळेतच होतं. तरीही थोडी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी लवकरच जाग आली. आम्ही ज्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहत होतो तिथेच एक निवांत मॉर्निंग वॉक केलं. शांत वातावरण, थंडगार हवा आणि मनात एकच भावना, खरंच आपण अमेरिकेत आहोत. आणि मग सुरू झाला आमच्या शिकागो ट्रिपचा पहिला खरा दिवस. आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं लेक मिशिगनवरची बोट राईड. आणि अखेर आम्ही पोचलो विस्कॉन्सिनला. तिथून आम्ही मरीना रेंटलमधून एक बोट भाड्याने घेतली आणि सुरुवात झाली आमच्या अमेरिकेतील पहिल्या भन्नाट अनुभवाची. मिशिगन लेकवरची ती बोट राईड अगदी शब्दांच्या पलीकडची. दोन्ही बाजूला दिसणारे प्रचंड सुंदर बंगलोज, वॉटरफ्रंट विलास, प्रायव्हेट डॉक्स, प्रत्येक घर इतकं सुंदर की खरंच वाटत होतं आपण एखाद्या हॉलिवूड चित्रपटात फिरतोय. शांत निळशार पाणी, गार वारा आणि नजरेसमोर दिसणारी ती पोस्टकार्ड परफेक्ट दृश्य. जस्ट टू गुड. अशा ठिकाणी वेळ अक्षरशः थांबून जावा असंच वाटत होतं. मुलांची काय धमाल चालू आहे ते तर तुम्हाला ऐकायला येतच असेल. ते एन्जॉय अ लॉट. बोट राईड संपल्यानंतर आम्ही डिअर पार्कमधल्या पोकी बरिटोला जाऊन त्यांचा प्रसिद्ध पोकीबॉल ट्राय केला. इट वॉज डिलिशियस. त्यानंतर अर्थातच अमेरिकेत येऊन चिपोटलेला भेट नाही दिली तर कसं चालेल. वी हॅड अन अमेझिंग मेक्सिकन मील ॲट नाईट अँड वी एंडेड आवर डे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो ऑरोरा इलिनॉयमधल्या ब्लॅकबेरी फार्मकडे. बाय द वे, डोंट फॉरगेट टू कमेंट बिलो ऑन द OOTD. शिकागोपासून साधारण 1 तासाच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण म्हणजे मुलांसाठी स्वर्गच, पण खरं सांगायचं तर मोठ्यांनी पुन्हा एकदा लहान बनवणारं आहे. गेटमधून आत पाऊल टाकताच एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली.
सगळीकडे हिरवळ, पक्ष्यांचा आवाज, थंडगार वारा आणि खेळण्यासाठी असंख्य गोष्टी. सुरुवात झाली बाय फीडिंग द llamas अँड द क्यूट ॲनिमल्स दॅट वर अराउंड द फार्म. बाय द वे, मी माझ्यासारखंच माझ्या हस्बंडलाही स्टाईल करायचा प्रयत्न करते. डू लेट मी नो व्हॉट यू थिंक अबाउट इज OOTD. मग सुरुवात झाली कॅरॅव्हल राईडनी. लहान मुलांसारखंच आम्हीही त्या घोड्यावर बसून मनापासून एन्जॉय केलं. इट वॉज टू मच फन. मला तर खाली उतरायचंच नव्हतं. त्यानंतर आम्ही केली एक ट्रेन राईड. छुकछुक करत संपूर्ण फार्म फिरताना आजूबाजूची हिरवळ, झाडं आणि शांत वातावरण पाहताना शहराची धावपळ अक्षरशः विसरून गेलो. ऑनेस्टली, इफ तुम्ही शिकागोला येत असाल आणि इफ यू हॅव किड्स, I will definitely recommend you guys to come to Blackberry Farm. The kids would have a blast because the adults had it too. मग अर्थातच आली ट्रॅक्टर राईड. शेताच्या वातावरणातून फिरताना असं वाटत होतं की आपण अमेरिकेच्या एखाद्या कंट्री साईडमध्ये फिरतोय. पण माझ्यासाठी सर्वात मजेशीर ॲक्टिव्हिटी होती पेडल बोटिंग. एवढी धमाल केल्यानंतर आणि पेडल बोटिंगच्या आधी आम्ही घरून बनवलेले चीज सँडविचेस काढले आणि झाडाच्या सावलीत बसून छोटीशी पिकनिक केली. इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. कधीकधी अशा साध्या मोमेंट्सच सगळ्यात जास्त आठवणीत राहतात. सगळ्यांनी मिळून पेडल मारत बोट चालवणं, मध्येच हसणं, एकमेकांची मस्करी करणं, त्या छोट्या छोट्या क्षणांमध्येच खरी मजा होती. मग सुरू झाला दिवसाचा सगळ्यात खास भाग, प्ले टाईम. स्लाईड, स्विंग्स, रनिंग, क्लाइम्बिंग. मुलांसोबत खेळताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आणि खरं सांगायचं तर त्या दिवशी फक्त मुलंच नाही, मी सुद्धा पुन्हा एकदा लहान झाले होते. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना आपणही नकळत त्यांच्यासोबत प्रत्येक क्षण जगायला लागतो. संध्याकाळ होत आली आणि आम्ही निघालो अर्लिंग्टन लेककडे. दिवसभराच्या धमालीनंतर तिथली शांतता अगदी मनात साठवून ठेवावी अशी होती. आणि मग
सूर्य हळूहळू मावळायला लागला. आकाशात केशरी, गुलाबी, सोनेरी आणि जांभळ्या रंगांची उधळण झाली होती. पाण्यावर पडणारं सूर्याचं प्रतिबिंब, गार वारा आणि समोर दिसणारं ते अप्रतिम दृश्य. असे सनसेट्स फक्त कॅमेऱ्यात कैद करायचे नसतात, ते मनात जपून ठेवायचे असतात. अशा एका सुंदर सूर्यास्तासोबत आमचा डे 2 संपला. पण आता खरी उत्सुकता होती पुढच्या दिवसाची. कारण तो दिवस होता माझ्या वाढदिवसाचा. तो आम्ही कसा साजरा केला, कुठे फिरलो आणि काय काय मजा केली, हे सगळं पाहायला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत क्युरेटेड एस्केपसोबत असेच जगभर फिरत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.